पाठ 14वा. कवितेची ओळख. लेखिका शारदा दराडे. विविध वृत्तपत्रे व मासिकातून लेखन. गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखन. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका करायला देतात. त्यासाठी कुटुंबातील सर्वजण त्याला मदत करतात आणि सर्वजण कवितेतूनच बोलू लागतात. कवितांमधून आलेल्या संवादांची ही एक मजेशीर एकांकिका आहे. आजोबा: अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? सुधीर: आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? आजोबा: कुणी सांगितलं रे तुला हे? सुधीर: आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. आजी: अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचेस हेच सांगितलंय बाईंनी. आकलन शक्ती या शब्दाचा अर्थ आहे समजण्याची ताकद. सुधीर: पण मी हे कसं करू? आजोबा: अरे काळजी नको करूस. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. आजी: तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजोबा: आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. संभाषण म्हणजे काय? बोलणं. म्हणजे आजोबा काय म्हणतात की जे काही आपल्याला बोलायचं आहे ते सगळं आपण कवितेतूनच बोलायचं. ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. आई: सुधीर, हातपाय धु आणि दूध घे. सुधीर: आजी, मी कागद आणि वही घेतो. आत्ताच आपण सुरुवात करू. आजी दिवा लावते आणि मोठ्याने शुभंकरोती म्हणते. आजी: घरामध्ये लावते सांज वात, भाजी करते आता कांद्याची पात. आजोबा: आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. आजी: कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. सुधीर: ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. आजोबा: तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. आजी: बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. बाबा: अगं आई, पटकन खायला दे ना ग काही. मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. सुधीर: कसली घाई, कसली सही? आजीनं दिली चपातीनी दही. आई: काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात, तोंडावर धरून रुमाल. आजी: आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. आजोबा: मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आजी: तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई, तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हे का? आजी: म्हणे रागाचा सोडा हे का, कामाचा कामी घेतलाय ठेका. शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. आई: चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. सुधीर: तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतय रडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. ताई: बरं का आजोबान आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी. आई, आहे का घरात पिठाची सोजी? पिठाची सोजी या शब्दाचा अर्थ आहे जाड पिठाचा रवा.
आई, सोजी तुला हवी तरी कशाला? लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला. म्हणजे आई काय म्हणाली? तू नुसती लाडू खातेस आणि खाल्लेली बशी सुद्धा तू उचलत नाहीस. सुधीर, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. आजी, रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. आई, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गारगार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. ताई, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपटावर मुला. आजी, आजोबांना द्या स्वेटर मफलर, आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. ताई, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट, शब्दांचे यमक हवेत नीट, तरच बनते कविता धीट. बाबा, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा, कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिर्यासाठी रवा चाळा. आई, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आजी, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टापटीपपणा दररोज शिक. सुधीर, आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हले ना पान. बाबा, बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस, हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. सुधीर, बाबा आई ताई आजोबा अन आजी, असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा अन किती. शांताबाईंची बाग अन सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही मनी. स्वाध्याय, खालील चौकटी पूर्ण करा. आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ, कविता करण्याची व समजून घेण्याची आकलन शक्ती वाढवणे, सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत, सगळे कवितेतच संवाद करू लागले, बोलू लागले. बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण, सुधीरला कवितांचा लळा लागावा म्हणून. कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण, सुधीरला काव्य प्रतिभा म्हणजे काय ते कळले म्हणून. खालील वाक्प्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा. खो देणे, नकार देणे, पाश सोडणे, बंधनातून मुक्त होणे, हेका धरणे, हट्ट करणे, भावनांचे मोहोळ चेतवणे, भावना जागृत करणे. खालील कंसात काही म्हणी दिल्या आहेत, दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा. फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो, गर्वाचे घर खाली. एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे, कामापुरता मामा. सर्वत्र परिस्थिती समान असणे, पळसाला पाने तीनच. थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे, थेंबे थेंबे तळे साचे. एका संकटातून बचावणे आणि दुसऱ्या संकटात सापडणे, आगीतून उठून फुफाट्यात पडणे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो, अति तिथे माती. न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही, नावडतीचे मीठ अळणी. आता थोडं व्याकरण बघूया. आपण आता वाक्यांचे विविध प्रकार कोणते आहेत ते पाहूया. विधानार्थी वाक्य, या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते. उदाहरणार्थ, ती रोज व्यायाम करत नाही. उद्गारार्थी वाक्य, या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार आलेला असतो. अरे रे, फार वाईट झाले. प्रश्नार्थी वाक्य, या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो. तुम्ही उद्या कधी येणार? आज्ञार्थी वाक्य, या प्रकारच्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश असतो. मुलांनो, उठून उभे रहा.